सांगितलं होतं ना माझ्या माहेरच्या माणसांसाठी चांगला नाश्ता घेऊन या. हो, मग घेऊन तर आलो होतो ना. अच्छा, समोसे म्हणजे काही चांगला नाश्ता आहे? मग अजून काय आणू? का अजून पुढे गेला असतात तर तुमचे पाय दुखणार होते का? चांगली पेस्ट्री आणू शकत होतात. ब्रेड पकोडे, भजी, नमकीन काय काय घेऊन येता आलं असतं. पण आणलं का? आणले ते सडलेले समोसे. सडलेले नव्हते अगं, चांगलेच तर होते ते. तुझी शपथ, मी स्वतः बघितलं होतं ते बनवताना. एकदम गप्प बसा. हे भगवान, माझं तर नशीबच फुटकंय. या असल्या माणसाशी लग्न झालं. तुम्ही एक काम करा, पळून जा इथून. माझं डोकं आता खूप गरम आहे. अजून जर माझ्या समोर उभे राहिलात ना तर. आपली बायको तनुजाचा राग बघून बिचारा शिबू तिथून पळून जातो. शिबू एक साधा सरळ माणूस होता, पण त्याची बायको तनू खूपच खतरनाक बाई होती. तनूची अशी बोलणी खाल्ल्यानंतर बिचारा शिबू घरातून बाहेर पडून जवळच्याच पार्कमध्ये गेला. तिथे बसून तो आपल्या नशिबाला दोष देतच होता. तेवढ्यातच त्याच्या पाठीवर जोरदार एक बुक्का बसला. एक नंबरचे काम चुकार आहात. घरातून निघालात तर इथे येऊन बसलात. भाजी कोण घेऊन येणार? जातो जातो. बिचारा शिबू आपली दुखरी पाठ घेऊन बाजारात जाऊ लागतो आणि मनातल्या मनातच बडबडत होता, हे देवा, या कुठल्या चांडाळणीला तू माझ्या घरात टाकलंस? अरे यार, कोणाची बायको असते अशी? दुनियाभरात हीच पिशाचीण मिळाली होती तुला माझ्यासाठी. शिबूचा चेहरा पडलेला होता. तो हळूहळू पुढे जातच होता. तेवढ्यातच कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिबूला वाटलं त्याची बायको तनू असेल, पण तेव्हाच त्याच्या कानावर आवाज आला, ओय शिबू, कुठे चाललायस रे? आणि एवढं घाबरलायस का? अरे केतन, तू? मला वाटलं. काय वाटलं? की वहिनी आल्या तुला मारायला? बोल बोल बोल. कर, माझी मस्करी कर तू. तुला सांगून मी चूकच केलीये राव. बरं, सॉरी मित्रा. बरं, आज का मार खाल्लायस तू? हो यार, बघावं तेव्हा हात उचलत असते धोब्यासारखे. अबे, मग सोडून का नाही देत तिला तू? कशाला उगाच तिचा मार खात बसतोस? अरे, सोडायची जर गोष्ट केली ना तर ती मला सोडणार नाही, तोडून टाकेल. मग असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ती स्वतःच सोडून जाईल. असं होऊ शकतं का? तुझ्याकडे काही आयडिया आहे का? हो आहे ना. तू दुसरं लग्न कर, मग ती चिडून तुला सोडून जाईल. केतन खूपच चालाक माणूस होता, पण यावेळी त्याची आयडिया शिबूला पण आवडली होती. तो त्याच दिवसापासून आपल्यासाठी नवीन बायको शोधू लागला. मग काही दिवसांनी पार्कमध्ये त्याला एक मुलगी दिसली, जिचे केस खूपच घनदाट आणि लांब होते. आणि मग उफ, काय मुलगी आहे राव. एवढे सुंदर काळेभोर केस आणि दिसायलाही किती सुंदर आहे. हीच आहे ती. हिलाच बनवतो तनूची सवत. जर असं झालं ना, तनू तर जळून जळून खाकच होऊन जाईल. ओहो हो, काय सुंदर केस आहे तिचे. आणि ती चांडाळीन दिवसभर माझ्या डोक्यावर बसून उड्या मारत असते. शिबूने त्या मुलीला हाय हॅलो केलं आणि मग नंतर तिच्या केसांचं कौतुक करू लागला. मग एक दिवस शिबूने तिला लग्नासाठी विचारलं आणि ती मुलगी यासाठी तयार झाली. कुठे मेला होता दिवसभर? नीट बोल माझ्याशी. मी लग्न करायला गेलो होतो. ही बघ, ही आहे मोहिनी, तुझी सवत. आजपासून ही याच घरात राहील. आणि जर तुला मान्य नसेल तर जा तुझ्या माहेरी. हे ऐकून तनूचे डोळे रक्ताने लाल झाले आणि पुढच्या क्षणाला शिबूचा गळा तिच्या हातात होता. तिकडे मोहिनी आपल्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करू लागली, पण तनूने तिलाही एक बुक्का मारून बेशुद्ध करून टाकलं. तुझी हिंमत कशी झाली मोहिनीवर हात उचलायची? हे बघ तनू, तुला हवा असेल तर मारून मारून माझा जीव घे, पण मी आता फक्त मोहिनीवरच प्रेम करीन. शिबूने असं बोलताच तनूने पुन्हा एकदा शिबूचा इतका जोरात गळा पकडला की त्याचा श्वासच अडकला. माझ्या नवऱ्याला सोड चांडाळी. एवढं बोलून तनूने मोहिनीचे केस पकडले आणि तेव्हाच ती मोठा श्वास घेऊन आपल्या बेडवरून तडक उठली. हे देवा, हे काय स्वप्न बघितलं मी? तनूने बाजूला बघितलं तर तिचा नवरा शिबू आरामात झोपला होता. तिने प्रेमाने शिबूच्या डोक्यावर हात फिरवला. मग शिबू सुद्धा घाबरून लगेच उठला. काय हवंय का? कमी काही विसरलोय. आय एम सॉरी, मला माफ कर. बरं, मला सांगा, तुम्हाला माझे केस कसे दिसतात? खूपच चांगले, खूपच सुंदर. पण काय झालं? काही नाही. आजपासून मी शपथ घेते की तुम्हाला कधीही मारणार नाही, पण तुम्ही केतन पासून जरा लांब राहा. कोण केतन? काही नाही, झोपून जा.
त्या दिवशी पहिल्यांदाच तनू आणि शिबू एकत्र हसत होते. गावात वाढलेल्या रीनाचं लग्न शहरात वाढलेल्या सुमित बरोबर होतं. रीना आपला नवरा सुमित आणि सासूबाई सरला बरोबर अगदी आनंदात राहत होती. गरिबीत वाढलेली रीना एक जुगाडू मुलगी होती आणि प्रत्येक कामात असा जुगाडूपणा केल्यामुळे तिची सासू सुद्धा खूप त्रासली होती. रीना, अगं हे बघ, मी बाजारात गेले होते ना, तर उशांची ही नवीन कापडं आणली आहेत. हो माहिती आहे मला, म्हणूनच मी सगळ्या जुन्या कव्हरना काढून एक नवीन कव्हर बनवले. ओ अच्छा, मी तर विसरूनच गेले होते की माझी सुनबाई जुगाडू आहे म्हणून. तू काही ना काहीतरी जुगाड करतच असतेस. आता हे नवीन कव्हर तू कपाटात ठेवून दे. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस सरला आणि सुमित जेवायला बसलेले असतात. रीना गरमागरम पोळ्या करून त्यांना वाढत होती, पण बराच वेळ होऊनही रीना पोळी घेऊन येत नव्हती. तेव्हा सुमित तिला आवाज देत म्हणतो, अगं रीना, काय करतीयेस? माझी पोळी केव्हाची संपलीये? तिकडे स्वयंपाकघरात पोळ्या करत असलेली रीना विचार करते, अरे देवा, या गॅस सिलेंडरला पण आत्ताच संपायचं होतं का? आता अर्ध्या जेवणातून त्यांना उठवणं पण बरं दिसणार नाही. विचार कर रीना, तूच काहीतरी जुगाड कर आता. एवढा विचार करून रीना टेरेसवरून काही लाकडं घेऊन येते आणि मग किचनमध्ये 4 विटांची चूल बनवून त्याच्यावरती ती पोळ्या करायला लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरला आपल्या सुनीला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात येते. तेव्हा ती पाहते की रीना राखेनी भांडी घासत होती. अगं सुनबाई, तू हे काय करतीयेस? राखेरी भांडी घासतीयेस? हो आई, तुम्ही बघाच, सगळी भांडी किती छान चमकतील ते. अहो, आमच्या गावाला तरी कुठे साबण बिबण होता. आम्ही राखेनीच भांडी घासायचो. भांडी सुद्धा छान चमकतात आणि आपले साबणाचे पैसे पण वाचतात. हो हो, ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, तू राख आणलीस तरी कुठून? आता काय सांगू तुम्हाला, काल रात्री जेव्हा तुम्ही जेवायला बसला होता तेव्हा सिलेंडर संपला होता आणि अर्ध्या जेवणातून तुम्हाला उठवणं बरं दिसलं नाही. त्यामुळे मी टेरेसवर ठेवलेली लाकडं घेऊन आले आणि 4 विटांची चूल बनवून त्यावर पोळ्या केल्या. अरे देवा, अगं तुला माहिती तरी आहे का लाकडं किती महाग येते? ती लाकडं मी दुसऱ्या कामासाठी आणली होती आणि तू ती चुलीसाठी वापरलीस. अहो आई, पण जेवण तर झालं ना त्या लाकडांमुळे. अगं पण जुगाडू बाई, घरात अजून एक सिलेंडर भरलेला होताच की, तू तो वापरला असतास ना. आई, तुम्हाला तर माहितीये मला सिलेंडर लावायला येत नाही आणि तुम्हा दोघांना अर्ध्या जेवणावरून उठवणं मला बरं नाही वाटलं. हां, तसं तर तू बरोबर बोलतीयस. मीही विसरून गेले होते. माझ्या सुनेला फक्त जुगाडच करता येतो. एवढं बोलून सरला तिथून निघून जाते. एक दिवस सुमितला ऑफिसला जायला उशीर होत होता, म्हणून तो लवकर नाश्ता करून घेतो. तेव्हा जवळ असलेला पाण्याचा ग्लास त्याच्या फोनवर पडतो. ओ नो, हे काय झालं? काय झालं सुमित? माझ्या फोनमध्ये पाणी गेलंय आणि आता पुढचे काही दिवस हा असाच बंद राहील. माझ्या तर खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या. आता मला कळत नाहीये मी काय करू ते. तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा फोन 1 दिवसात ठीक करून देते. तोपर्यंत तुम्ही माझा फोन वापरा. का? तू काय एका दिवसात काही जादू करणार आहेस? मला उशीर होतोय. तू लवकर मला तुझा फोन दे, मी त्याच्यात माझं सिम घालतो. सुमित ऑफिसला निघून गेल्यानंतर रीना त्याचा फोन पिठाच्या डब्यात टाकते. दुसऱ्या दिवशी रीना सुमितला त्याचा फोन देते. तो जसा त्याचा फोन ऑन करतो तेव्हा तो बघतो की तो आधीसारखाच काम करायला लागलाय. अरे वा रीना, आता हा नीट करायला कुठला जुगाड वापरलास तू? अहो, तुमच्या फोनमध्ये थोडं पाणी गेलं होतं म्हणून मी त्याला वाळवलं, त्याला पिठाच्या डब्यात टाकलं होतं मी. अशा प्रकारे रीना काही ना काहीतरी करून जुगाड करत राहायची आणि आपल्या घरातल्यांची मदत करायची. असेच काही महिने निघून जातात. मग एक दिवस सरला मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी कछवा छाप घरभर फिरवत होती आणि त्याच्या धुराने सुमितच्या घशाला त्रास व्हायचा आणि तो काहीच बोलू शकत नव्हता. सुमित, आज रविवार आहे, तुम्ही सांगा आज तुम्हाला काय जेवायला आवडेल ते? सुमित काहीच बोलू शकत नव्हता. केव्हापासून विचारतीये, तुम्ही काही बोलत का नाही? मग सुमित तिला एका पेपरवरती लिहून देतो की आईने घरात कछवा छाप लावलं होतं ज्याची त्याला खूप ॲलर्जी आहे आणि त्याच कारणामुळे त्याचा आवाजही बंद झालाय आणि आता आवाज परत यायला 3-4 दिवस लागतील. काय? 3-4 दिवस? तुम्ही बघाच, तुमचा गळा मी 1 दिवसात कसा ठीकठाक करते ते. तुम्ही दिवसातून तो 2 ते 3 वेळा प्याल ना, मग लगेच तुमचा गळा बरा होऊन जाईल बघा. एवढं बोलून रीना किचनमध्ये काढा बनवायला जाते आणि इकडे सरलाला आठवतं की तिच्या मुलाला या धुराची ॲलर्जी आहे. अरे देवा, आज माझ्या पोराला माझ्या चुकीमुळं हा काढा प्यावा लागणार आहे आता. ती किचनमध्ये जाते आणि रीनाला म्हणते, सुमितला जोपर्यंत डॉक्टरांचं औषध देत नाही तोपर्यंत तो ठीक होणार नाही. तुझा हा काढा काही कामाचा नाहीये. आई, हा काढा खूपच कमाल आहे. तुम्ही फक्त मला 1 दिवस द्या.
1 दिवसात जर यांचा आवाज परत आला नाही ना तर मग आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. सरलाने खूप समजावून सांगूनही रीनाने तिचं ऐकलं नाही आणि तिने आपल्या नवऱ्यासाठी काढा बनवून त्याला प्यायला दिला. दुसऱ्या दिवशी सुमित जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा त्याचा आवाज परत आलेला होता. अरे वा, काय कमाल आहे रीना तुझ्या जुगाडमध्ये. एवढ्या लवकर तर मी डॉक्टरांच्या औषधाने सुद्धा बरा होत नाही जेवढा तुझ्या काढ्याने झालोय. हो सुमित, तू बरोबर बोलतोयस. तुझा आवाज अगदी पहिल्यासारखा झालाय. मानलं पाहिजे रीनाच्या ज्या जुगाडूला. मानलं पाहिजे, मानलाच पाहिजे सुनबाईचा हा जुगाडूपणा. मग पटलं ना तुम्हाला माझा जुगाडूपणा, जो कधीच तुमचं काहीच नुकसान करणार नाही आणि अगदी योग्य वेळेवर कामाला येतो. हो हो, माझी जुगाडू सुनबाई. असं बोलल्यावर सगळेजण जोर जोरात हसू लागतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.